नमस्कार. हर हर महादेव. आज श्रावण कृष्ण तृतीया. या तृतीयेला आपल्या हरिहरेश्वर मंदिरामध्ये दरवर्षाप्रमाणे, आणि हे जी परंपरा आहे ही खूप जुनी आणि पुरातनशी परंपरा आहे. या तृतीयेला आपल्या मंदिरामध्ये सप्ताह बसतो. हा अखंड टाळ सप्ताह असतो. या सप्ताहामध्ये अखंड टाळ वाजवला जातो 7 दिवस. हा तृतीयेला बसून श्रावण कृष्ण दशमीला जे समाप्ती असते, आणि दशमीला समाप्तीनंतर गावातल्या गोविंद मंदिराचा चालू केला आहे, त्यामुळे गोविंद मंदिराची पालखी येऊन, त्या पालखीत देव येऊन आपल्या या सप्ताहाची समाप्ती करतात. आणि पालखीचे देव पूर्ण संध्याकाळी समाप्त झाल्यानंतर पूर्ण गावावर फिरून ही प्रदक्षिणा घातली जाते. या सप्ताहाचं अजून एक असं महत्व की या सप्ताहा दिवशी आपल्या मंदिराची पिंड खाली 10 फूट खाली आहे, स्थळ समाधीपासून, समतल पासून, आणि वरती एक झरोका आहे. त्या झरोक्यामधून सूर्यकिरण या दिवशी खाली येतात आणि ते पिंडीवर स्पर्श करतात. त्या किरणोत्सव आहे. जुन्या हेमाडपंथी मंदिरातला हा एक चांगला शिल्पकलेचा खूप मोठा नमुना आहे. इथल्या खाली पिंड असून ते पिंड बरोबर पिंडीपर्यंत सूर्यकिरण हे महादेवाचं दर्शन घेतात. आपल्या हरिहरेश्वर मंदिरामध्ये हे हेमाडपंथी मंदिर आहे, खूप पुरातन आहे. आणि ह्या पुरातन मंदिरामधली जी शिल्पकला आहे आणि जी वास्तू आहे ही खूप शक्तिशाली आहे. यातली ऊर्जा जी आहे ती खूप पॉझिटिव्ह आहे. आपल्या गावातील श्री संत समर्थ गोविंद महाराज आणि हरिहरेश्वर यांचं संभाषण चालायचं. जेव्हाही काही गोविंद महाराजांना काही माहिती घ्यायची असेल किंवा काही सांगायचं असेल तर ते हरिहरेश्वराला स्पष्ट सांगायचे की काय, म्हणजे आपण जसं बोलत असेल बोलणं व्हायचं परमेश्वराशी. ह्या सप्ताहा निमित्तानं आपण आज बसलो आहोत. सहसरब गावातली पुरातन मंडळी, जुनी मंडळी आहेत, आणि गावातून या सप्ताहासाठी निमित्तानं वर्गणी जमा करतात. आणि ही वर्गणी आपण सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, सप्ताह सहा दिवशी गावातला आपण एक अन्नदान म्हणून महाप्रसाद आपण त्यातून हे करतो, आणि पूर्ण भाविक या सप्ताहाचा लाभ घेतात. धन्यवाद. हर हर महादेव. आपल्या या सप्ताहाची सुरुवात श्रावण कृष्ण तृतीया म्हणजेच 11/8/2025 हा सुरू होईल. आज सुरू होतोय आणि समाप्ती दशमीला म्हणजे 18/8/2025 सोमवारी ही समाप्ती होईल. या कार्यक्रमामध्ये 14 तारखेला गुरुवारी आपल्या गावातील स्वामी समर्थ केंद्रामार्फत लघुरुद्राचे आयोजन केलेलं आहे, आणि हे आयोजन सर्वांसाठी खुले आहे. त्यामुळे ज्याही भावी भक्तांना लघुरुद्राचा लाभ घ्यायचा असेल, लघुरुद्र करायचा असेल, अशा भावी भक्तांनी 14 तारखेला सकाळी 8 वाजता मंदिरामध्ये यायचंय. आणि ह्या 14 तारखेला या सप्ताहाच्या निमित्तानं एक चांगला जो उपक्रम आहे तो आपण होऊ घातलेला आहे. या सप्ताहाच्या निमित्तानं लोकांना एक आवाहन असेल की या सर्वांनी 14 तारखेच्या लघुरुद्राचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असं मी आवाहन करतो. गोविंदा माधव पाटील. मला हरेश्वर मंदिराकरता आपण पार याची थोडीशी मदत करा. हरेश्वराला आपण पाणी येत नाही, हरेश्वराला म्हणतो पाणी येत नाही. आपण थोडस सहकार्य केलं तर तो मान बी आला येईल, असं सहकार्याची भावना करा, ही माझी विनंती. सप्त्यानिमित्त द्या.